छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते एचडीएफसी परिवर्तन स्किल अकॅडमीच्या डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला एचडीएफसी बँक परिवर्तनचे विविध अधिकारी, अंबुजा फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या नव्या सेंटरमुळे स्थानिक युवकांना कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की हे सेंटर केवळ इमारत नसून युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी ठरणार आहे. या कोर्सची फी फक्त 2,000 रुपये असून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला एचडीएफसी परिवर्तन स्किल अकॅडमीच्या मिसेस मनीषा गावडे, एचडीएफसी बँक परिवर्तनचे मिस्टर योगेश पगारे, सिनियर मॅनेजर बँक परिवर्तन मिस्टर अंजन मुखोपाध्याय, सचिन अग्रवाल, क्लस्टर हेड संभाजीनगर एवढे इत्यादी उपस्थित होते. अंबुजा फाउंडेशनचे आदरणीय COO श्री रवी नायसे तसेच रिजनल हेड श्री शैलेश लांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक सेकेंड. परिवर्तन स्किल अकेडमी में एचडीएफसी और अंबुजा फाउंडेशन दोनों के संयुक्त तत्वाधान में चल रही है. इसमें फंडिंग एजेंट पार्टनर जो है वो एचडीएफसी है और इम्प्लीमेंटिंग पार्टनर जो है वो अंबुजा फाउंडेशन है. और अंबुजा फाउंडेशन की पूरी टीम जो है वो इस सेंटर को संचालित कर रही है. 720 कैंडिडेट का तो ये प्रोजेक्ट जो है ये 3 साल का है. तो इस 3 साल के प्रोजेक्ट में हम पूरा 2070 स्टूडेंट को यहाँ से ट्रेनिंग देकर और उनको रोजगार और स्वरोजगार से जोड़ेंगे. डिमांड है वो एआई. अगर आपने सुना, इसमें जो ग्रेजुएट कैंडिडेट है, आईटी ग्रेजुएट, उनके लिए बहुत सुनहरा अवसर है. इसके लिए हमारे पास पुणे, बेंगलोर, मुंबई काफी बड़ी बड़ी कंपनीज है जो आईटी इंडस्ट्रीज है, जिनका सैलरी पैकेज भी लाखों में होता है. स्टार्टिंग पैकेज 4.5 लाख और ये 15 लाख 20 लाख तक जाता है. आपके पास ऐसे कौन से कोर्सेज जो 10 और 12 बेसिस पे हमारे पास में जो पहला कोर्स है वो सोलर पीवी इंस्टॉलर. दूसरा अगर हम देखें तो ये दूसरा कोर्स भी जो है वो है इलेक्ट्रॉनिक व्हीकल. तो इलेक्ट्रिक कोर्स 10th और 12th वालों के लिए सोलर और ईवी है. ये इंस्टीट्यूट स्किल डेवलपमेंट इंस्टीट्यूट है. मेरा नाम विक्रम चौहान है और मैं इस संस्था का प्रिंसिपल हूँ. परिवर्तन स्किल अकॅडमी हा एचडीएफसी आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन द्वारा एक अंमलबजावणी करण्यात येणारा एक प्रकल्प आहे, ज्यामध्ये बेरोजगार युवकांना विविध सेक्टरमध्ये प्रशिक्षित करण्यात येणार आहे, जेणेकरून ते रोजगारभिमुख बनतील आणि आपलं स्वतःचं भविष्य त्याच्यातून साकारतील. तर यामध्ये 4 पद्धतीचे कोर्सेस आहेत, ज्यामध्ये डाटा ॲनालिसिस, नंतर इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन, सोलर इलेक्ट्रिशियन टेक्निशियन्स आणि एक कोर्स आहे डाटा ॲनालिसिस. तर ह्या सर, भूमिपुत्रांसाठी काही योजना आहे का तुमच्याकडे? भूमिपुत्रांसाठी आम्ही एचडीएफसी मार्फतच पाणलोट क्षेत्र विकासावर काम करतो आहे, ज्यामध्ये संवर्धन आणि संरक्षणचे कामं केले जातात. त्यामध्ये पण लोकांचा सहभागातून माध्यमातून अशा पद्धतीचे कामे केल्या जातात आणि या कामाचा फायदा सरळ शेतकऱ्यांनाच होतो. तुमच्याकडे जी स्किल फीस किती असेल, एखाद्या सामान्य माणसाला परवडण्यासारखी आहे का? अगदी सामान्य माणसांना परवडण्यासारखीच फी आहे. महागाचे प्रशिक्षण असतात ते घेता येत नाही, त्यांच्यासाठीच हे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये फी फक्त 2,000 रुपये आहे. 2,000 विद्यार्थ्यांनी द्यायचे आहे आणि बाकी एचडीएफसीच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट करण्यात येते. 10वी-12वी विद्यार्थी जे पासआउट होतील त्यांना माझं फक्त एकच मेसेज राहील की आपल्या येणाऱ्या भविष्यात जे काही तुम्ही करिअर परस्यू करणार आहे त्याच्यामागे तुम्ही ध्येय घेऊन काम करायला पाहिजे.
फक्त शिक्षणानंच तुमचं भविष्य बनणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतरही बाबीवर लक्ष केंद्रित करावं लागेल, ज्यामध्ये तुमचा पर्सनॅलिटी जर हे आपल्याकडले 3 कोर्सेस केले तर त्यांना फ्युचरमध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो? त्यांना सर्वांनाच फायदाच होणार आहे, कारण की हे सगळे रोजगार सुरू करू शकतील किंवा कुठेतरी नोकरीसाठी तयार होतील. आणि एकदा नोकरीच्या याच्यात गेले ते, तर तिथून त्यांचा नंतर तिथं नोकरीच्या वर्कप्लेसमध्ये त्यांचा विकास होतोच. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आपलं नाव सर? मी रवी नायसे, COO अंबुजा सिमेंट फाउंडेशन. थँक्यू सर.